नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्षाला राजकीय संकल्पनांची ओळख या पेपरमध्ये आपल्याला ज्या अनेक राजकीय संकल्पना अभ्यासाला आहेत त्यातली एक अत्यंत महत्त्वाची राजकीय संकल्पना म्हणून लोकशाही या राजकीय संकल्पनेचा विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, सैद्धांतिक दृष्टिकोनातून हा संदर्भ स्पष्ट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हा संदर्भ जर आपण काळजीपूर्वक पाहिला, याच्यावर जर आपण काळजीपूर्वक विचार केला तर आपले वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतात। ही गोष्ट त्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे। एकूणच राजकीय संकल्पना म्हणून लोकशाही या संकल्पनेचा विचार करत असताना आधुनिक काळात प्रामुख्याने जागतिक स्तरावर आपण ज्या वेळेला एकूण विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की आधुनिक युग हे लोकशाहीचं युग असल्याचं बोललं जातं। लोकशाही ही बहुतेक जागतिक स्तरावर बहुतेक देशांनी स्वीकारलेली विचारधारा असल्यामुळे लोकशाहीचं युग म्हणून आधुनिक काळाला संबोधल्या जातं। यावरूनच आपल्याला लोकशाही ही राजकीय संकल्पना किती प्रभावी संकल्पना आहे ही गोष्ट त्या माध्यमातून पुढे येत असलेली आपल्याला दिसते। आणि म्हणून लोकशाही या राजकीय संकल्पनेचा अभ्यास करत असताना, विचार करत असताना ही संकल्पना आधुनिक काळामध्ये जरी मोठ्या प्रमाणावर अभ्यासल्या जात असली तरी पण या लोकशाहीचे पुरावे आपल्याला प्राचीन काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सापडतात। प्राचीन ग्रीक नगरराज्यामध्ये सुद्धा लोकशाही अस्तित्वात होती। त्यानंतर भारतामध्ये सुद्धा लोकशाही अस्तित्वात असल्याचे संदर्भ भारतीय विचारवंत सालेटोर व घोषल सारखे विचारवंत या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण करत असताना आपल्याला दिसतात। म्हणजे आधुनिक काळामध्ये लोकशाहीचा विचार जरी होत असला तरी प्राचीन काळापासून लोकशाही व्यवस्था ही वेगवेगळ्या देशांमध्ये अस्तित्वात असल्याचे पुरावे आपल्याला दिसतात। म्हणजे याच्यावरून ही संकल्पना प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली संकल्पना म्हणून सुद्धा लोकशाहीचा विचार आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आधुनिक काळामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात लोकशाहीचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्यक्ष लोक राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा राजकारणामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत, कारण लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्यामुळे प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग आजच्या काळामध्ये शक्य नाही। तर आपण निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि त्या प्रतिनिधींच्या मार्फत लोकशाही व्यवस्था ही राबविली जाते। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा संदर्भ या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो की आज जगातील सर्वात लोकप्रिय शासन प्रकार म्हणून प्रातिनिधिक लोकशाही या प्रकाराकडे या ठिकाणी पाहिल्या जातं। आणि म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात अस्तित्वात असलेली आधुनिक काळातील लोकशाही व्यवस्था आणि त्याचा संदर्भ स्पष्ट करत असताना आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे। आधुनिक काळात शासनाचा लोकशाही शासनाचा हा प्रकार अधिक मान्यता का पावला तर त्याचा विचार आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला असं दिसतं की लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या हिताची जोपासना ही मोठ्या प्रमाणावर होते। व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण हे व्यापक प्रमाणात साधल्या जातं आणि व्यक्ती विकासाला चालना देणारी विचारधारा म्हणून सुद्धा या लोकशाही व्यवस्थेचा विचार या ठिकाणी केला जातो। थोडक्यात काय तर व्यक्ती स्वातंत्र्याची परिपूर्ण अभिव्यक्ती करणारा शासन प्रकार, व्यक्ती स्वातंत्र्याची परिपूर्ण अभिव्यक्ती करणारा शासन प्रकार म्हणून लोकशाहीकडे पाहिलं जातं। आणि म्हणून लोकशाही शासन प्रकार हा आज जागतिक पातळीवर सर्वात अधिक मान्यता पावलेला प्रकार म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। लोकशाही म्हणजे काय तर लोकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही हा संदर्भ आपण सामान्यपणे अनेक वेळेला या गोष्टी ऐकतो आणि तो संदर्भ या ठिकाणी ऐकत असताना त्यातले बारकावे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, एकूणच या संदर्भात चर्चा करत असताना काही व्याख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। लोकशाहीच्या संदर्भात सिली सारखा विचारवंत काय सांगतो, सिली या राजकीय विचारवंताने लोकशाहीची व्याख्या केलेली आहे। तो आपल्या व्याख्येमध्ये असं सांगतो की लोकशाही म्हणजे ज्या शासन संस्थेत प्रत्येकाचा वाटा असतो अशी शासन संस्था म्हणजे लोकशाही। ज्या शासन संस्थेत प्रत्येकाचा वाटा असतो अशी शासन संस्था म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या सिली या विचारवंतानं केलेली आपल्याला दिसते। म्हणजे एकूणच या शासन संस्थेच्या कारभारामध्ये जनतेचा सहभाग, मग तो
त्या ठिकाणी प्रतिनिधींच्या स्वरूपात का असेना तर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमार्फत लोक अप्रत्यक्षपणे शासन संस्थेमध्ये सहभागी होत असतात, हा संदर्भ या संपूर्ण या व्याख्येच्या आशयामध्ये दडलेला आपल्याला दिसतो आणि त्या दृष्टिकोनातून हा संदर्भ आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे। पुढे जे.एस. मिल सारखा विचारवंत या जे.एस. मिलने सुद्धा लोकशाहीची परिभाषा या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते। लोकशाहीची व्याख्या करत असताना जे.एस. मिल काय म्हणतो तर जे.एस. मिल असं म्हणतो की लोकशाही म्हणजे ज्यामध्ये जनता किंवा बहुसंख्य लोक, ज्यात जनता किंवा बहुसंख्य लोक ठराविक कालावधीसाठीच निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत राज्य कारभार विषयक सत्ता वापरतात, त्याला लोकशाही व्यवस्था असे म्हणतात, असा संदर्भ जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला आहे। आणि त्यांच्या संदर्भाचा एकूणच आशय ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की ते काय सांगतात की ज्यामध्ये जनता किंवा बहुसंख्य लोक ठराविक कालावधीसाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत राज्यकारभारविषयक सत्ता वापरतात, त्याला लोकशाही म्हणतात। हा संदर्भ पाहत असताना एक प्रातिनिधिक लोकशाहीचं समर्थन त्यांनी आपल्या या व्याख्येमधून केलेलं आपल्याला दिसतं की जे.एस. मिल यांना सांगायचं आहे की प्रत्यक्ष लोक आपल्या प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये सहभागी न होता आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत सत्तेचा वापर करतात आणि त्या माध्यमातून एक सुचारू पद्धतीने राजकीय व्यवस्थेचं संचालन केलं जातं, अशा पद्धतीचा आशय आपल्याला जॉन स्टुअर्ट मिल यांच्या व्याख्येतून पुढे येत असताना आपल्याला दिसतो। पुढे अतिशय फेमस व्याख्या म्हणून आपल्याला अब्राहम लिंकन यांच्या व्याख्याचा उल्लेख या ठिकाणी करता येऊ शकतो की लोकशाहीची व्याख्या म्हणलं की सर्वप्रथम अब्राहम लिंकन यांचा विषय पुढे येतो, कारण त्यांनी जी व्याख्या केली अतिशय साधी, सोपी आणि सुटसुटीत अशी व्याख्या केलेली आपल्याला दिसते की लोकशाही म्हणजे काय। हा संदर्भ स्पष्ट करत असताना अब्राहम लिंकन असे म्हणतात की लोकांसाठी व लोकांनी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही होय, अशा पद्धतीचा विचार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे लोकांसाठी व लोकांनी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही, अशा पद्धतीची व्याख्या अब्राहम लिंकन यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते। आणि या सगळ्या व्याख्यांचा परामर्श घेत असताना, या व्याख्यांचा संदर्भ पाहत असताना लोकांनी स्वतःच्या कल्याणासाठी स्वतः निवडून दिलेले लोकप्रतिनिधी की ते लोकप्रतिनिधी संबंधित सभागृहामध्ये जाऊन आपल्या या ठिकाणी समस्या आणि अडचणी मांडून त्या ठिकाणी राज्यकारभारामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम अप्रत्यक्षरित्या करत असतात। तोच संदर्भ कमी अधिक प्रमाणामध्ये अब्राहम लिंकन यांच्या व्याख्येमध्ये, जे.एस. मिल यांच्या व्याख्येमध्ये आणि सिली यांच्या व्याख्येतून स्पष्ट होत असताना आपल्याला दिसतो। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लोकशाहीचा संदर्भ पाहत असतानाच्या या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की थोडक्यात व्यक्ती स्वातंत्र्याची परिपूर्ण अभिव्यक्ती करणारा शासन प्रकार, व्यक्ती स्वातंत्र्याची परिपूर्ण अभिव्यक्ती करणारा शासन प्रकार म्हणून लोकशाही या प्रकाराकडे पाहिलं जातं आणि म्हणून हा प्रकार आधुनिक काळात अधिक प्रमाणात मान्यता पावलेला प्रकार म्हणून ओळखला जातो। थोडक्यात काय तर प्रत्यक्ष लोकशाही ही प्राचीन काळामध्ये आपल्याला दिसत होती। म्हणजे ग्रीक नगर राज्याचा आपण ज्या वेळेला विचार करतो तर त्या काळामध्ये प्लेटो आणि अरिस्टॉटल यांचं लिखाण आपण ज्या वेळेला अभ्यासतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की प्लेटो सारख्या विचारवंतांनी आदर्श राज्याची लोकसंख्या 5040 सांगितलेली आहे। म्हणजे याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येते की प्राचीन काळातील राज्य व्यवस्था ही आकाराने अतिशय लहान होती आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाही ही शक्य होती। प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय असतं की प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता ही प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये सहभाग घेत होती आणि त्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकांचा राज्यकारभारामध्ये सहभाग असल्यामुळे त्या व्यवस्थेला आपण प्रत्यक्ष लोकशाही म्हणतो। आणि हा प्रकार ज्या राज्यामध्ये अतिशय कमी लोकसंख्या आहे, ज्या राज्याचा आकार अतिशय लहान आहे, अशाच ठिकाणी हा प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग राबविता येऊ शकतो। आणि म्हणून तो संदर्भ आपण ज्या वेळेला पाहतो तर आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही ही अशक्य कोटीतील गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसते। का तर आधुनिक काळातील राज्य ही आकाराने मोठी आहेत आणि लोकसंख्येने सुद्धा प्रचंड मोठी असलेली दिसतात की जेणेकरून या सर्व मोठ्या लोकसंख्येच्या आकाराने मोठा असलेला देश आणि लोकसंख्येने मोठा असलेला देश या प्रत्येक व्यक्तीला राज्यकारभारामध्ये सहभागी होता येणं अशक्य असल्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमार्फत जी सत्ता चालवली जाते त्याला प्रातिनिधिक लोकशाही म्हणून ओळखल्या जातं। अप्रत्यक्ष
लोकशाही व्यवस्था म्हणून सुद्धा ओळखल्या जातं। आणि ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की प्रातिनिधिक लोकशाही हा आधुनिक काळातील जगामध्ये सर्वात लोकप्रिय शासन प्रकार म्हणून ओळखला जातो। आणि लोकशाहीचं युग म्हणून विचार करत असताना या प्रातिनिधिक लोकशाहीचा संदर्भ या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानला जातो। अशा प्रकारे लोकशाहीची व्याख्या आणि लोकशाहीचा संदर्भ पाहत असताना ज्या गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतात त्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने आपल्याला ही लोकशाही व्यवस्था निर्माण केल्यानंतर ती लोकशाही व्यवस्था जर टिकून राहायची असेल, ती लोकशाही व्यवस्थेला जर यशस्वी करायचं असेल तर कुठले घटक आवश्यक आहेत ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची समजणं गरजेचं आहे। लोकशाहीच्या यशासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, लोकशाहीला जर यशस्वी करायचं असेल, लोकशाहीला जर उत्तुंग प्रमाणात यश प्राप्त करून द्यायचं असेल तर केवळ नाममात्र लोकशाही प्रस्थापित करून चालणार नाही, तर लोकशाही व्यवस्था प्रस्थापित केल्यानंतर काही घटक त्या राज्यव्यवस्थेमध्ये, त्या राष्ट्रव्यवस्थेमध्ये असणं अत्यंत गरजेचे आहेत, तरच लोकशाही व्यवस्था ही येणाऱ्या काळात, दीर्घकाळात यशस्वीरित्या आपलं संपूर्ण योगदान त्या ठिकाणी देऊ शकते। आणि म्हणून ते घटकसुद्धा पाहणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यातला पहिला घटक आपल्याला सांगता येऊ शकतो तो म्हणजे जागृत जनता। जनता जर जागरूक असेल, पहिला घटक आपण पाहतोय, जागृत जनता असेल की सुशिक्षित आणि शिक्षणाचा प्रचार व प्रसार झालेली जनता, की ज्या माध्यमातून सुशिक्षित नागरिक जर त्या राज्यामध्ये तयार झालेले असतील आणि त्या माध्यमातून जागरूकता जर चांगल्या प्रकारे त्या समाज व्यवस्थेत आणि राज्य व्यवस्थेमध्ये प्रस्थापित झाली असेल तर अशा जागृत व्यवस्थेमध्येच लोकशाही व्यवस्था चांगल्या प्रकारे टिकाव धरून कार्य करू शकते आणि त्या माध्यमातून लोकशाहीला यश मिळू शकते। हा एक घटक, जागृत जनता हा एक घटक म्हणून त्या घटकाकडे पाहिला जातं आणि म्हणून महत्त्वाचा घटक आहे। दुसरा घटक की लोक जागृत तर पाहिजेतच, लोक जागृत असतील तर लोकशाहीला यश मिळतं, हा घटक जितका महत्त्वाचा आहे तितकाच दुसरा घटक महत्त्वाचा आहे, ते म्हणजे समानता। समाज व्यवस्थेमध्ये समानता या घटकाचं महत्त्व देखील तितकंच असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे समानतेच्या आधारावर जर व्यवस्था प्रस्थापित झालेली असेल आणि प्रत्येक समाजातील दुर्बल घटकालाही तितक्याच व्यवस्थित पद्धतीने न्याय प्राप्त होत असेल, की ज्या माध्यमातून समाज व्यवस्थेत समतोल राखण्याचं कार्य व्यवस्था निर्धारणाच्या माध्यमातून जर होत असेल तर त्या ठिकाणी त्या समतेच्या माध्यमातून सुद्धा लोकशाहीला यश प्राप्त होत असतं आणि तो लोकशाहीच्या यशातील एक मुख्य घटक मानला जातो। कुठला घटक? समानता। त्यानंतर तिसरा घटक एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो की जशी लोकांची जागृती आवश्यक आहे, लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर लोकांची जागृती आवश्यक असते, त्याचप्रमाणे ते राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये समानता आवश्यक असते। त्याचप्रमाणे तिसरा घटक म्हणजे जबाबदार वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमे सुद्धा तितकीच जबाबदार मानली जातात। एखाद्या राज्यातील प्रसार माध्यमे आणि वृत्तपत्रे जर जबाबदारीने आपले काम करत नसतील तर त्या ठिकाणी लोकशाही व्यवस्थेला अपयश मिळत असतं, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची। म्हणजे एकूण व्यवस्थेचं जे काही चित्र आहे त्या व्यवस्थेच्या एकूण संदर्भांचा आढावा घेत असताना सर्वसामान्य लोकांच्या अडचणी, सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी किंवा त्यांच्या समस्या व्यवस्थित पद्धतीने शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमं की जी समाजामध्ये सक्रिय समजली जातात ते करत असतात। आणि शासनाच्या ध्येय धोरणांची योग्य पद्धतीने मांडणी करण्याचं काम, जनतेपर्यंत ते पोहोचवण्याचं काम सुद्धा हीच प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे आणि एकूण हे सगळे गोष्टी या ठिकाणी करत असतात। आणि म्हणून वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते। जबाबदार वृत्तपत्रे आणि जबाबदार माध्यमे जर असतील तर लोकशाहीला प्रभावीरित्या यश मिळू शकतं, ही गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची आहे। परंतु हे वृत्तपत्र आणि ही प्रसार माध्यमं जबाबदारीने काम करणारी असावीत, निर्भीडपणे काम करणारे असावीत, निपक्षपातीपणे काम करणारे असावीत, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून महत्त्वाचा मुद्दा आहे। पुढे आपल्याला चौथा घटक दिसतो तो म्हणजे सत्ता विभाजन व विकेंद्रीकरण। पण लोकशाही म्हणलं की त्या ठिकाणी केंद्रीकरण या गोष्टीला तिथे वाव नाही आहे। लोकशाही म्हणलं की त्या ठिकाणी सत्तेचं विभाजन आलं, त्या ठिकाणी विकेंद्रीकरण आलं। सत्तेचं विकेंद्रीकरण हा घटक लोकशाहीच्या यशासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। म्हणजे शासनाची जी 3 अंग असतात, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, यांच्यामध्ये सत्तेची वाटणी करून
यांच्यामध्ये परस्परांमध्ये हस्तक्षेप न ठेवता यांना स्वातंत्र्यपणे काम करू देण्याची मुभा उपलब्ध करून देणे ही भूमिकासुद्धा या सत्ता विभाजनाच्या तत्वात महत्त्वाची मानली जाते. आणि सत्ता विभाजनाच्या माध्यमातून सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं असावं आणि अशी परिस्थिती जर असेल तरच लोकशाही व्यवस्थेला एक चांगलं यश संपादन करता येऊ शकतं. ही गोष्टसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याबरोबरच या ठिकाणी पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकशाहीच्या यशासाठीचा पाचवा मुद्दा, तोही महत्त्वपूर्ण मुद्दा मानला जातो की संविधानाची श्रेष्ठता ही प्रस्थापित झालेली पाहिजे. की संबंधित लोकशाही व्यवस्था असलेल्या देशात संविधानाची प्रतिष्ठा किंवा संविधानाचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी जर प्रस्थापित झालेलं असेल तर अशा ठिकाणी लोकशाही व्यवस्था ही यशस्वीरित्या कार्य करू शकते. म्हणून ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते. बऱ्याच ठिकाणी नाममात्र संविधानाचं अस्तित्व असलेलं आपल्याला दिसतं, प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणची व्यवस्था ही वेगळ्याच पद्धतीने काम करत असते. तर अशा पद्धतीची व्यवस्था असेल तर मात्र लोकशाहीला यश मिळू शकत नाही. संविधानातल्या तरतुदी, संविधानातील तात्विकता ही व्यावहारिकतेशी मेळ खाणारी असावी, हा मुद्दा या ठिकाणी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून संविधानाची श्रेष्ठता प्रस्थापित झालेली असेल तर त्या ठिकाणी लोकशाहीला यश मिळू शकतं. आणि म्हणून हा पाचवा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. सहावा मुद्दा आपल्याला सांगता येऊ शकतो तो म्हणजे प्रामुख्याने स्वातंत्र्य मुक्त वातावरणामध्ये नियमित निवडणुका होणं अपेक्षित आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्या निवडणुका होतात, आता भारताचं उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं तर दर 5 वर्षांनी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होतात. हे लोकशाहीचा संदर्भ घेत असताना, या निवडणुकीचा संदर्भ घेत असताना त्या निवडणुका स्वातंत्र्य आणि मुक्त वातावरणात आणि त्याचबरोबर नियमित पद्धतीने झाल्या पाहिजेत. म्हणून ही गोष्ट लोकशाहीच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. आणि म्हणून स्वातंत्र्य व मुक्त वातावरणात नियमित निवडणुका या लोकशाहीमध्ये जर होत असतील तर लोकशाहीला यश मिळतं. या अनेक घटकांबरोबर हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर 7वा घटक आपल्याला दिसतो तो म्हणजे मूलभूत हक्कांचं रक्षण. जनतेच्या मूलभूत हक्कांचं रक्षण जर त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये होत असेल तर त्या ठिकाणची लोकशाही ही योग्य पद्धतीने मार्गक्रमण करत आहे असं समजायला काही हरकत नाही. लोकशाहीच्या यशासाठी संबंधित देशातील, राष्ट्रातील नागरिकांचे मूलभूत हक्क आणि त्यांची जोपासना ही मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे, ही गोष्टसुद्धा या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणून मूलभूत हक्कांचे रक्षण हा संदर्भसुद्धा लोकशाहीच्या यशाचा एक मुख्य संदर्भ मानला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढे शेवटचा मुद्दा आपल्याला हाही सांगता येऊ शकतो तो म्हणजे 8वा मुद्दा की स्वातंत्र्य, जी न्यायव्यवस्था आहे ती स्वातंत्र्य असावी. न्यायव्यवस्था म्हणजे न्यायव्यवस्था जर त्या न्यायव्यवस्थेवर जर दडपण असेल आणि दडपणाखाली त्या राज्यातील न्यायव्यवस्था काम करीत असेल तर अशा ठिकाणी लोकशाही यशस्वीरित्या काम करू शकत नाही. तो लोकशाहीला अडथळा ठरू शकतो. आणि म्हणून लोकशाहीला जर यशस्वीरित्या चालवायचं असेल, लोकशाहीच्या यशामध्ये जर वाढ करायची असेल तर त्या देशातील न्यायव्यवस्था ही स्वातंत्र्य असली पाहिजे. सर्वोच्च स्वातंत्र्य आणि सर्वोच्च अधिकारयुक्त असं न्यायालय की जे दडपणापासून मुक्त असलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीचं दडपण त्या न्यायव्यवस्थेवर असता कामा नये. स्वातंत्र्य आणि सर्वोच्च अधिकारयुक्त व दडपणमुक्त न्यायव्यवस्था असेल तर त्या ठिकाणी लोकशाही व्यवस्था यशस्वीपणे काम करू शकते. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. थोडक्यात काय तर हे सगळे संदर्भ पाहत असताना म्हणजे तात्विक स्वरूपात लोकशाही ही संकल्पना अभ्यासत असताना व्यवहाराशी त्याची सांगडसुद्धा आपल्याला घालता आली पाहिजे. भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे. आपण उल्लेख केला की जगात बहुतेक देशात लोकशाही आहे, परंतु भारतामध्ये सुद्धा लोकशाही व्यवस्था आहे. आणि भारतामध्ये सुद्धा या सगळ्या मुद्द्यांचा आपण ज्यावेळेला सांगड घालतो तर हे सगळे मुद्दे प्रभावीरित्या काम करत आहेत का, तर त्याची सांगड घालण्याचं काम राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ही तुमची, आमची, आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि आपणही बारकाईने पाहिलं पाहिजे की तात्विक पातळीवरची लोकशाही ही व्यावहारिक दृष्टिकोनातून कितपत प्रभावीरित्या आपल्याला दिसते, तर त्याचा विचार केल्यानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला एक साम्य दिसतं. कुठे त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात फरकही दिसतो. फरकाचे मुद्दे आणि साम्याचे मुद्देसुद्धा आपल्याला ठिकाणी ओळखता आले पाहिजेत आणि त्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेचं चिंतन आपल्याला ठिकाणी करता आलं पाहिजे.
विद्यार्थी मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये भारतात लोकशाही व्यवस्था आहे. मग भारतातील लोकशाही मागच्या 70 वर्षांपासून काम करत आहे आणि या लोकशाहीचा विचार करत असताना खरोखर भारतामध्ये जागृत जनता आहे का, हा संदर्भ तुमच्या लेव्हलवर तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. दुसरी की खरोखर भारतामध्ये जी भारतीय संविधानातली समानता आहे, या समानता तत्वाचा प्रत्यक्षामध्ये त्याची तंतोतंत त्याचं पालन होतं का, हा मुद्दासुद्धा एक विचारासाठी सोडलेला मुद्दा आहे की त्याच्यावर आपलं चिंतन झालं पाहिजे तात्विक दृष्टिकोनातून आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून. तिसरा जो मुद्दा आहे की भारतातील जी वृत्तपत्रे आहेत आणि जी प्रसार माध्यमं आहेत, या प्रसार माध्यमांचा आणि वृत्तपत्रांचा विचार करत असताना ही सगळी वृत्तपत्र प्रामाणिकपणे जबाबदारीने कामं करतात का, निपक्षपातीपणे काम करतात का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये काय स्थिती आहे, प्रसारमाध्यमं खरोखरच इतकी निपक्ष आणि प्रभावीरित्या काम करत आहेत का, याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ तात्विक स्वरूपात विचार करून एखादी विचारधारा व्यक्त करणं हे योग्य ठरणार नाही, तर तात्विक आणि व्यावहारिक पैलू यांची सांगडसुद्धा आपल्याला घालता आली पाहिजे आणि म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे. चौथा मुद्दा, ज्या सत्ता विभाजन आणि विकेंद्रीकरणाचा मुद्दा स्पष्ट करत असताना भारतातील कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्यामध्ये जे सत्तेचं विभाजन झालेलं आहे, खरोखर या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळावर कुठल्याही पद्धतीचं दडपण आहे का कुठल्याही पद्धतीचं दडपण नाही आहे का नाही, हा संदर्भ कुठल्याही एका बाजूनं बोलण्यापेक्षा प्रत्येकानं विचार करून स्वतःचं मत त्या संदर्भात तयार करणं गरजेचं आहे आणि म्हणून तोही मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर पाचवा जो मुद्दा मी सांगितला की संविधानाची श्रेष्ठता प्रस्थापित होणं आवश्यक आहे. लोकशाहीला यशस्वी करण्यासाठी संविधानाची श्रेष्ठता प्रस्थापित होणं आवश्यक आहे. भारतात संविधान आहे, मागच्या जवळपास 70 वर्षांपासून भारतात संविधान काम करत आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये भारतातलं संविधान खरोखरच प्रभावीरित्या संविधानानुसारच राज्यकारभार होतो आहे का, या संदर्भातला विचार, तत्व आणि व्यवहार यांची सांगड घालून करणं गरजेचं आहे आणि म्हणून तोही संदर्भ या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पुढे, स्वातंत्र्य मुक्त वातावरणात नियमित निवडणुका होतात का, स्वातंत्र्य आणि मुक्त वातावरणात नियमितपणे निवडणुका होतात का, तर तो संदर्भ सुद्धा आपल्याला तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार करून तत्व आणि व्यवहारांची सांगड घालून भारतीय संदर्भात आपल्याला त्या संदर्भातही चिंतन करता येऊ शकतं आणि म्हणून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीवर या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरचा मुद्दा तो म्हणजे मूलभूत हक्कांचे रक्षण, की मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये घटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये दिलेत असं आपण म्हणतो. 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्ष भारतातील 130 कोटी जनतेला त्या मूलभूत हक्कांची जाणीव आहे का आणि खरोखर त्या अधिकारांचा उपयोग, वापर ती जनता करते का, या सगळ्या गोष्टींचा विचार व्यावहारिक दृष्टिकोनातून करणं देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणून हाही मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि शेवटचा मुद्दा, स्वातंत्र्य, सर्वोच्च अधिकारयुक्त व दडपणमुक्त न्यायालय व्यवस्था ही आहे का, या संदर्भातही सद्यस्थितीमध्ये विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून हे सगळे संदर्भ पाहत असताना, लोकशाही व्यवस्थेचं चिंतन आणि मनन करत असताना तत्व आणि व्यवहार यांची सांगड घालून स्वतःची वैचारिक परिपक्वता वाढवण्याचं काम प्रत्येक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. त्याच वेळेला तात्विक दृष्टिकोनातील लोकशाही आणि व्यवहारातील लोकशाही यांची सांगड घालून जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने या लोकशाही संकल्पनेचा संदर्भ आपल्याला लक्षात येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, सैद्धांतिक दृष्टिकोनातून अभ्यास करत असतानाच तुमचे वस्तुनिष्ठ प्रश्न तयार होतात असं मी तुम्हाला म्हणलं. ज्या वेळेला हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहिलेला असेल त्यावेळेला यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला MCQच्या रूपाने विचारल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, ज्या शासन संस्थेत प्रत्येकाचा वाटा असतो त्या शासन संस्थेला लोकशाही म्हणतात, अशी लोकशाहीची व्याख्या कुणी केली? सिली या विचारवंताने केली. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. लोकांसाठी व लोकांनी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही, ही लोकशाहीची व्याख्या टिंबटिंब या विचारवंताने केली, अब्राहम लिंकन या विचारवंताने केली. यासारखे प्रश्न आपल्याला विचारले जातात की लोकशाही ही प्राचीन संकल्पना आहे, यासारखे MCQचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. सद्यस्थितीमध्ये अंशतः स्वित्झर्लंडमध्ये आपल्याला प्रत्यक्ष लोकशाही पाहावयास मिळते, तेही अंशतः ते स्वरूप असल्यामुळे तो संदर्भसुद्धा आपल्याला या संदर्भात लक्षात घेता येऊ शकतो. आधुनिक युग हे लोकशाहीचं युग म्हणून ओळखलं जातं, हा संदर्भसुद्धा MCQच्या रूपाने आपल्याला विचारला जातो.
सांसदीय लोकशाहीची जननी म्हणून ब्रिटनकडे पाहिलं जातं, इंग्लंडकडे पाहिलं जातं, तो संदर्भसुद्धा MCQच्या रूपाने आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि हे असे संदर्भ वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याला विचारले जातात आणि त्याची उत्तरं हे सैद्धांतिक संदर्भ पाहिल्यानंतर आपल्याला मिळत असताना दिसतात आणि म्हणून सैद्धांतिक दृष्टिकोनातून तयारी करा हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलं आहे। अशा प्रकारे लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीच्या व्याख्या आणि लोकशाही यशस्वी होण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत तो संदर्भ पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण थांबूया। पुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन संकल्पनेसह पुन्हा येणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, ताबडतोब पुढील व्हिडिओ तयार झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळतं, त्याच वेळेला मिळतं की ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं असेल त्याच वेळेला ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं आणि म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, म्हणून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन टॉपिकसह आपण भेटणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार।